आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सिद्धनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी ज्ञानबा तुकाराम ज्ञानेश्वर माऊलीच्या जयघोषणा म्हसवड नगरीत दुमदुमली। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हसवड येथील श्री सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरणात भव्य दिंडी सोहळा काढला। ज्ञानोबा तुकाराम ज्ञानेश्वर माऊलीच्या जयघोषणा संपूर्ण म्हसवड नगरीत दुमदुमून गेली। श्री सिद्धनाथ हायस्कूलच्या प्रांगणातून या दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली। त्यानंतर दिंडी मेनपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर चौक, सिद्धनाथ मंदिर चौक मार्गे यात्रा पटांगण इथे दाखल झाली। टाळ मृदुंगांचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांमुळे दिंडीला भक्तिमय स्वरूप प्राप्त झालं होतं। श्री सिद्धनाथ मंदिर तसेच यात्रा पटांगण इथे विद्यार्थ्यांचा सुरेख शिस्तबद्ध आणि आकर्षक रिंगण सोहळा पार पडला। विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला। या सोहळ्यामुळे आषाढी वारीची भक्तिमय परंपरा म्हसवड शहरात अनुभवायला मिळाली। यानंतर दिंडी बायपास मार्गे बसस्थानक चौकातून सातारा पंढरपूर मार्गाने पुन्हा श्री सिद्धनाथ हायस्कूलच्या प्रांगणात दाखल झाले। शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भजन व कीर्तनाचा विद्यार्थ्यांनी मनमोडात आनंद घेतला। कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। दरम्यान दिंडीतील पालखीचं शहरातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेतलं। फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य ॲडव्होकेट पृथ्वीराज राजमाने यांनी दिंडीत सहभागी होत भक्तिमय सोहळ्याचा आनंद घेतला। तसेच माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनीही पालखीचं दर्शन घेतलं। या दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सिद्धनाथ हायस्कूलचे प्राचार्य प्रवीण दासरे यांच्यासह देशमुख सर, ममाणी सर, बोते सर, माने सर, म्हेत्रे सर, सावंत सर, सर्वदे सर तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतला। विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त आणि महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। संपादक नागनाथ डोंबे, राजयोग 79 न्यूज म्हसवड।